चला तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार सरळ व्याजाचा रास कशा पद्धतीने काढायचा, सरळ व्याज आणि त्याचा रास कशा पद्धतीने काढायचा हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार. बघा जसा तसे 8% दराने 3000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज व व्याजाचा रास किती होईल हे काढायला सांगितलेले आहे आपल्याला. तर बघा मग कशा पद्धतीने मुद्दल घ्यायची. सुरुवातीला मुद्दल किती दिलेली आहे, 3000 रुपये मुद्दल दिलेली. तसंच गुणिले काय करायचं, किती टक्के काढायला सांगितले, 8%. आणि किती वर्ष, 5 वर्षे. त्याला काय करायचं, भागिले 100 करायचे. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 30 खाली जशास तसे. 5 8 40, 5 8 40 जशास तसे किती आले, 1200. हे 2 शून्य जशास तसे 3 चौक 12 आलेला आहे. हा आपला रास आलेला आहे. मग तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, सरळ व्याजाचा रास काढायला सांगितलेलं आहे. मग सरळ व्याज किती, 3000 प्लस 1200 बरोबर 4200. हा आपला काय असणार आहे, सरळ व्याजाचा रास असणार आहे. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. डिटेल मध्ये जर व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ पाहायचा.